नमस्कार शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आमचे टमाट्याचा प्लॉट दाखवतोय। तर हा प्लॉट जो आहे आपण ज्या वेळेस याची लागवड केली होती तर याच्यासाठी आपण कुठलंही ही जमीन जी आहे खालची तयार केली नव्हती, नांगट नाही आणि रोटाबिटा म्हणजे कुठलीही मेहनत त्याच्यामध्ये केली नव्हती, कारण त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये आपण खरबूज लागवड केलेली होती आणि खरबूजात सुद्धा आपल्याला चांगलं राहिलं होतं। आणि खरबूज काढल्याच्या नंतर 1 महिना ते 1.5 महिन्यापर्यंत हे आपली जी जमीन आहे आपण तशीच ठेवली होती। त्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारं गवतसुद्धा उगून आलं होतं, परंतु आपण काय केलं आहे, टोमॅटोचे रोप जे बनवायला टाकले ते रोप बनवूस तर आपण इकडे ह्या जमिनीतलं जे तण आहे, जे गवत आहे, खूप मोठं गवत झालं होतं त्याच्यामध्ये, तर ते पूर्ण कापून घेऊन साईडला त्याचे ढिगार घालून वाळल्याच्या नंतर त्याला काडी लावून दिली आणि आपली शेत तयार केलं। आणि त्याच्यामध्ये आपण कुठलाही रोटा नांगर असं काही मशागत केलीच नाही, डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची लागवड केली आणि लागवड केल्यानंतर खूप छान प्रकारे ते रोप रोपले आपले आणि ह्या अशा पद्धतीनं आपलं आता पीक सध्या उभं आहे। 2 एकर साधारण आपला प्लॉट आहे, 1 एकराचे आपण 2 टप्पे केलेले आहेत आणि खरबूज जे होते आपले खरबूजसुद्धा खूप छान होते। जर तुम्हाला तो खरबुजाचा व्हिडिओ बघायचा असेल तर आय बटनवरती मी तो व्हिडिओ दिलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघू शकता। तर मित्रांनो, एकंदरीत हे आपलं पूर्ण असं नियोजन आहे आणि आता आपल्या या टोमॅटोची बांधणी, दुसऱ्या प्लॉटची सुद्धा बांधणी चालू आहे आणि आपण हे असे बांबू लावून दोन्ही साईडनं बांबू घेऊन, आणि हे दोन्ही साईडनं जे बांबू बांधले ना आपण, त्याचा एक फायदा आपल्याला असा झाला की वाऱ्या वावदानामध्ये खूप मोठं नुकसान लोकांचं होतं सिंगल बांबूमध्ये, पण आपण डबल बांबू वापरल्यामुळे आपलं एक झाड देखील टोमॅटोचं इकडं तिकडं कलांडलं नाही की लुंडकलं नाही आणि फळं देखील आपली सेफ राहिली। एवढा फायदा आपल्याला या 2 बांबूचा झालेला आहे। आणि आपल्या साईडला जिकडं केळीचा प्लॉट आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, खूप पडला पण या टोमॅटोला काही झालं नव्हतं या बांधणीमुळं। तर एकंदरीत हे असं नियोजन आहे मित्रांनो। नियोजन जर आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला कामाचा वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल, आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।